आणि बघते तर काय, चक्क त्या बयोच्या बेवड्या बापाला पकडण्यासाठी पोलीस आलेली घरात. काय सांगतेस? मग काय, हे पण सुथयू म्हणजे केलं काय तिच्या पप्पानं? काय करणार, मारामारी करणार. बाप रे, हे म्हणजे तिचा पप्पा गुंड हाय की काय? मग काय, तिचा बाप गुंड, तिची आई मोलकरीण. हिरा, झालं, आला बोलके वास. काय बोलतेस तू? काय बोलते म्हणजे? खरं तेच बोलते मी, जे घडलं ते सांगते. अरे तेच सांगत होते यांना, नशीब आपला बाबा तिकडे होता, नाहीतर मी सांगते त्या बयोच्या बाबाला पोलीस फरफटत पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले. हिरा, अरे खोटं वाटतंय का तुला? वाव, हे बघा, व्हॉट अ टायमिंग. टायमिंग वर आहे ती मुलगी एकदम. तिचा मॅटर आहे, तिला विचारूया ना आपण. बयो, ये 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 ये. अगं खूप इंटरेस्टिंग डिस्कशन चाललेलं. मी सगळ्यांना सांगत होते की कसं तुझ्या गुंड बापाला पोलीस पकडायला आलेले. नाही, नशीब माझे बाबा होते, नाहीतर तुझ्या बापाचं काहीच खरं नव्हतं आज. म्हणजे हा बाप गुंडा आहेच, पण चोर पण आहे. माझ्या आईची ज्वेलरी चोरण्याचा प्रयत्न केला हिच्या बापाने. काय म्हणावं, म्हणजे लोक ज्या घरात राहतात, जिकडे खातात, तिकडेच चोरी करतात. काय हे मॅनर्स आहेत का? इरा, तुझ्याकडे पुरावे नाही आहेत ना? मग हे उगाच काय बोला नको. हो का? अगं बाई, पोलीस आलेले आज पकडायला तुझ्या बापाला आपल्या घरी. ह्याच्याहून जास्त काय पुरावा हवाय तुला? ते चोरी केली म्हणून पकडूक नव्हते इले. अच्छा, मग का आलेले पोलीस? हा, सांग ना, तुझ्या बाबाला पकडायला पोलीस का आलेले? सांग ना, आहे का तुझ्याकडे उत्तर? मी सांगते, कारण हिचा बाप मारामारी करतो. अगं आज मारामारी केली आहे, उद्या मर्डर वगैरे करतील. बघ हा, उगाच मर्डर वगैरेची केस असेल त्यांच्यावर. इरा, तुका माहिती नाही ना, मग हे बोलायचं नाही. माझ्या बाबांनी कायो केलेला नाही, ते असं करणं शक्यच नाही. छोटी मोठी मारामारी झाली म्हणून पोलीस तपास करू केलेले अटक करूक नाही. एक मिनिट, काय बोललीस तू? मारामारी ऐकलं का? ऐकलं सगळ्यांनी? हिने स्वतःहून त्या शब्दाची कबुली दिली की हिचा बाप मारामारी करतो, म्हणजेच हिचा बाप गुंड आहे. आणि मी सांगते, तोच आपल्या घरातला चोर पण आहे. तर अजून सिद्ध झालेला नाही, आणि जोपर्यंत आता सिद्ध होत नाही ना, तोपर्यंत माझ्या बाबांबद्दल काय बोलायचं. बऱ्या झाला शुभंकरान माझी बाजू घेतली, आणि ती नाही तर पोलिसांनी संत्र सोलतात तसं माका सोडल्याने असता. असं काय बघतास माझ्याकडे? अप्रामाणिक कुत्र्याला पाळल्याचा पश्चाताप झालाय. हो, काय बोलतास? काय केलंय मी? चोरी काय चोरी केलीस तू. इथे चोरी करण्याचा प्रयत्न केलास. काय बोलतास तुम्ही? उलट मी त्या चोराक पकडलंय. माझ्या हातात निसटलं तो, पण मी पकडलंय म्हणून तुमचा जीव वाचलो आणि दागिने पण. गबे, ही सगळी नाटकं ना त्या बयो समोर आणि शुभंकर समोर करायची, माझ्या समोर करायची नाही. माझ्याशी पंगा घ्यायचा नाही. पाण्यात राहून माशाशी वैर करशील ना तर खूप महागात पडेल तुला.
तुला इथे ज्या कामासाठी आणलंय ते काम करायचं, त्याचा मोबदला घ्यायचा आणि त्या बयोला घेऊन इथून निघून जायचं, कळलं? नाही तर मी गौतमी आहे, गौतमी. ओल्या गवताला सुद्धा आग लावू शकते. ए गप. कोण आहेस तू? तुझा बाप एक गरीब दारुडा आहे, कळलं? आणि असली लोक पैशांसाठी काय काय करतात हे सगळ्या जगाला माहितीये. मारामारी काय करतात, खून वगैरे काय करतात, हा? आणि तुझी आई एक साधी मोलकरीण आहे. अरे एका भिकारड्या गुंडाची आणि मोलकरणीची मुलगी काय डॉक्टर होणार आहे? हिरा बस. ऐकून घ्यायचं नाही मी. माझ्या आई वडिलांबद्दल काय बोलायचं नाही. नाही ना, मग एक काम कर, कायमच्या आमच्या घरातून निघून जा, कळलं? निघ. माझ्या बाबांच्या घरात राहते मी. ए तुझा नाही, हा माझा बाबा. माझा बाबा डॉक्टर आहे आणि तुझा बाबा एक भिकारडा गुंड दरिद्री चोर आहे. हिरा मी परत एकदा सांगते, ते चोर नाहीयेत, त्यांना चोर म्हणायचं नाही. अगो एका वासरूक वाचवण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घातला होता त्यांनी. अशा भल्या माणसाबद्दल काय बोलताना तुला लाज नाही वाटत? ए गप्प बस, कळलं ना? तू जे काही बोलतेस ना तुझ्या बापाबद्दल, तसा तुझा बाप मुळीच नाहीये. आणि मुळात एकटेपणामुळे कोणीच गुंड वगैरे बनत नाही. तुझी आई पण तसलीच आहे, कळलं ना? एकतर तुझी आई दुसऱ्यांच्या नात्यावर डोळा ठेवणारी बाई आणि तुझा बाप दुसऱ्यांच्या पैशावर डोळा ठेवणारा माणूस. इतक्या घाणेरड्या मेंटॅलिटीचे लोक मी कधीच पाहिले. हिरा बस. भयो भयो तू तरी शांत राहा ना प्लीज. दादा माझ्या आई वडिलांचा अपमान होत असला कसा शांत बसायचा मी? का? खरं बोलले तर मिरची जमली का तुला? तुझ्या आईने असंच खोटं बोलून माझ्या बाबाला फसवलं आणि त्याच्याशी लग्न केलं. आणि तू भिकारडे त्या मोलकरणीची मुलगी आमच्या घरात राहिला. हिरा बस. आता एक शब्दही बोलू नकोस. आपण हॉस्पिटलमध्ये आहोत याचं भान ठेव जरा. अरे मग हिला सांग ना स्वतःच्या लायकीत राहिला. का ही तिच्या दारुडा बापाची साईड घेते? हिरा तू आता लिमिट क्रॉस करतास. मी ऐकून घेते म्हणून काय बोलशील? माझ्या आई वडिलांचा अपमान करण्याचा हक्क तुका नाही. काय गोंधळ चाललाय? तुमचा आवाज हॉस्पिटल भर येतोय, कळतंय तुम्हाला? अहो मग हिला सांगा ना, हॉस्पिटलची झोपडपट्टी करून ठेवली आहे. सुरू तू केलास. बस. हे हॉस्पिटल आहे याचा भान ठेवा तुम्ही. आणि काय तुमच्या सगळ्यांचा काय तमाशा चाललाय इथे? निघा आपापल्या कामाला. आणि हो तुम्ही दोघी, तुम्ही हॉस्पिटलमध्ये जे काम करायला आलात ना तेवढंच करा. निघा निघा. पुणीला कोण आहे? मी रमाकांत.
सगळी 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 माती झालेली आहे. काय झालं? त्या शुभुक ना समजल्या या सुनील यायच्या अगोदर जेलमध्ये होता म्हणा. काय? हा, आणि ह्या पण समजल्या त्या का की मी ज्या जेलमध्ये होतोय ना, सेंट्रल जेलमध्ये थयच ह्या पण होता. त्याला कसं कळलं? याची कृपा, दुसरा काय? मी काय केलंय? हं? मी काय नाही केलंय. तुका जे पोलीस घेऊ केले होते ना, त्या मी त्याला सांगितल्या. वाटलंच मला आज काहीतरी गडबड होणार आहे. अरे बारा, मी त्यातल्या त्यात सावरलंय. मी सांगितलंय माका ता काय माहिती नाही, त्याची माझी काय तशी ओळख नव्हती थय. मी हातच वर केला न सरळ. पण हे भाऊल्या, तुका नीट सांगतोय हं? ऐकून घे. काय जरी झाला ना तरी शुभुक, तू आणि मी जेलमध्ये एकत्र होतो ह्या समजता कामा नये. तर आयुष्यात उठवेन तो का मी. हा, नाही, पण शुभंकरने जर अजून कुठून माहिती मिळवली ना, तर होत्याचं नव्हतं होऊन जाईल. या बयोचा निकाल लवकरात लवकर लावावा लागेल. सर, सॉरी. सरस्वती, तू सॉरी म्हणावंस म्हणून नाही आलोय. माका माहिती आहे माझं चुकलंय. सरस्वती, तू असं कसं वागलीस? इराचा एक वेळ मी समजू शकतो, पण हॉस्पिटलमध्ये तुझ्याकडून अशा वागण्याची अपेक्षा नाहीये. सर, आजवर मी माझा अपमान सहन करत होते, पण आज इरा माझ्या आई वडिलांचा अपमान करत होती म्हणून माझा ताबा सुटला. मान्य आहे मला. अगं, पण म्हणून घरातल्या गोष्टी बाहेरच्या लोकांसमोर आल्या ना. तूच नेहमी म्हणतेस ना की इरा तशीच आहे. मग काय गरज होती तिच्याशी वाद घालण्याची? शब्दाने शब्द वाढतो आणि इराला तेच हवंय. सर, माका सगळा कळत, पण सर ती माझ्या बाबांका कुणी बोलली. ते चुकीचे असतील पण ते गुन्हेगार नाही येतो. तुम्ही बघता ना ते किती प्रयत्न करताय माझ्यासाठी बदलायचा. सर, मी त्यांच्यावरचे सगळे आरोप पुसून काढणार. त्यांना डॉक्टर बाबांसारखा चांगला माणूस बनवणार. त्यांचा भूतकाळ कसाही असला ना तरी मला त्यांचा भविष्यकाळ चांगला करायचा आहे. सरस्वती, त्यांनी जर मनापासून ठरवलं तर हे सगळं सहज शक्य आहे. तुझ्या प्रयत्नांना यश नक्की आहे. सर, तुमका माहितीये आजवर नेहमी माझ्या आई वडिलांच्या कामावरून बोलला गेला. माणसाचा पेशा काय हो असला तरी त्या प्रामाणिकपणे करणं जास्त महत्वाचं असतं. माझी आई मोलकरीण होती ह्याची मला कधीच लाज नाही वाटली, कारण तास काम करून तिने मला शिकवला, डॉक्टर होऊचं स्वप्न दाखवलं, तरी तिका नेहमी मोलकरीण म्हणून हिडवला गेला. आई डॉक्टर बाबांची परिस्थितीमुळे लग्न केलं, तेव्हा पण तिने समाजाची बोलणी ऐकली. आता बाबा एकटेपणामुळे व्यस्ती झाले. मला मान्य आता चूक आहे, पण तुम्ही बघताय ना माझ्यासाठी तर किती प्रयत्न करतात बदलायचा, तरी त्यांना सतत बोलतात. सर, मी खूप शांत राहायचा प्रयत्न करते, पण मी पण माणूस आला. कधी ना कधी माझी सहनशक्ती पण संपता की नाही. अजून किती काळ मी माझ्या आई वडिलांचा अपमान सहन करायचा आहे. इरा कसा बोलत होती तुम्ही बघितला.
काहीतरी राहुला तपासाचं मशीन. भयो झाले ना आता डॉक्टरांसारखा. डॉक्टर सुनील बहुले. काय झालंय तुमका? ह्या बघा, माझा जीव तुमच्या हातात हा. नाही काहीतरी चुकला. तुमचा जीव माझ्या हातात हा. मी सांगेन तसाच वागायचा. तुझी हिंमत कशाला ह्या येऊची? आणि ह्यो पांढरं कोट किती घातलंस? कोट काढ आधी. ह्याच्यावर काय नाव लिहिलंय ना ह्या? आणि ह्या बघ, बोयन मागा सांगल्या ना की आता डॉक्टर सारखा वागायचा. आणि मी माझ्या बोयचा सगळं ऐकणार आहे. नुसतं कोट घालून काय होत नाही, तशी ना वृत्ती होई. आणि माझ्या दादासारखा होणार तुका ह्या जन्मात जमतला नाही. तुझी नियतच नाही ती, कळला? ऐसा आई, काय आहे तुझ्याकडे आणि काय माझ्याकडे बघ. आज तू कुठे आणि मी कुठे बघ. माझ्याकडे बंगलो हा, गाडी हा, माझी बयो हा, आणि हे कोट पण हा. क्या आहे तुम्हारे पास आई? माझ्याकडे माझो दादा असा. आणि तू हे कोट घातलास ना, तो असंच मिळत नाही, तो कमवूचो लागता. माझ्या दादान रात्रंदिवस अभ्यास केल्यान, मेहनत केल्यान आणि ह्यो कोट कमवल्यान आणि लोकांची सेवा करून तो टिकवून ठेवल्यान. माझा दादा ना लोकांचा जीव वाचवता आणि तू लोकांचा जीव घेतस. स्वतःच्या मुलीच्या जीवावर उठलेलो राक्षसच तू, राक्षस. माझ्या दादाची बरोबरी करण्याची ना लायकी नाही तुझी. ए सुमन, लायकी काढू नका माझी. आणि हा बघ, मी डॉक्टर नसले ना तरी माझ्या लेकीक मी डॉक्टर बनवणार आहे. ए पळकुट्या, तू काय तिका डॉक्टर बनवतलं? लहान असताना तिका आणि भारतीक टाकून निघून गेलंस. 4 घरची कामं करत भारतीन बयोक मोठा केला. बयोन कष्ट केल्या. त्या जीव घेण्या मुंबईत ती एकटी वाढली. सगळ्या अडचणींका ती एकटी सामोर जाता, म्हणून ती डॉक्टर होता. तिच्या स्वतःच्या हिमतीवर. आत्ता जर तू हे कोट काढलं नाहीस ना, तर मी दादाक सांगीन तुझं दुसरं गाल पण सुचवून ठेव. ताव चल. आणि आता निघाई ना. पुन्हा माझ्या दादाच्या खोलीत दिसलंस ना तर गाठ माझ्याशी असा. सर, मी सरस्वतीला आतापर्यंत इतकं हतबल झालेलं कधीच पाहिलेलं नाही. हो रे, त्या सुनीलमुळे तिची खूप इमोशनल ओढाताण होतीये. एकीकडे सरस्वती तिच्या वडिलांना सुधारण्यासाठी अतोनात प्रयत्न करते आणि तिकडे ते त्यांना वाटेल तसं वागतायत, हवं ते करतायत. काही झालं तरी सुद्धा ते तिचे बाबा आहेत आणि जर का त्यांचा अपमान झाला तर सरस्वतीला त्रास होणारच. एकाच गोष्टीचं टेन्शन आहे विशाल. जसा जसा वेळ जातोय तशी तशी ती खूप अटॅच होत चालली आहे त्या माणसाबरोबर, जे तिच्यासाठी चांगलं नाहीये. आणि त्यात सरस्वतीला त्या माणसाला तुमच्यासारखं करायचंय. सर, मला असं वाटतं की तिचा वेळ आणि तिचे कष्ट सगळे फुकट जात आहे. सर, तुम्ही तिला सगळं खरं का नाही सांगून टाकत? कारण भारतीला बयोच्या आईला मी तसं वचन दिलंय. बयोच्या मनातली बाबा या सुंदर नात्याविषयीची प्रतिमा त्यांना मलिन करायची नव्हती. हो सर, पण आणि त्या तिच्या बाबतीत कधी चुकीचा निर्णय नाही घेऊ शकत. मी चांगलंच ओळखतो भारतीला. त्यामुळे काहीही झालं तरी आपण स्वतःहून तिला नाही सांगायचं. तिला स्वतःलाच कळू दे. कारण दुसऱ्यांनी सांगितल्यानंतर मत बदलू शकतं. पण तिने स्वतः अनुभव घेऊन स्वतःचं मत तयार करणं गरजेचं आहे. अहो पण सर, असं कितीदा तुम्ही त्यांना वाचवणार आहात? नाही नाही, मी फक्त बयोच्या डोळ्यातले अश्रू बघून त्याला वाचवलंय. एकदा का त्याच्या विरोधात पुरावा सापडला ना तर मग त्याला कोणीच नाही वाचवू शकत. सर, त्यांच्या पास्ट बद्दल काही क्लू मिळाला का? किंवा पप्याला ऍड्रेस वगैरे मिळाला? आज पनवेलला जाऊन काहीतरी लीड नक्कीच मिळेल सुनील बद्दल. उद्याच्या आषाढीला बयोला सुनील बद्दलचं सत्य कळायलाच हवं. स्वतःच्या वडिलांबद्दलचं सत्य पचवण्याची ताकद विठुराया तिला देऊ, एवढीच इच्छा आहे. काही करून बयोच्या आयुष्यातून सुनील लवकरात लवकर निघून जायला हवा.
कोण निघून जायला हवा? नाही, ते आम्ही जरा पेशंट बद्दल बोलत होतो. त्यांचा आज डिस्चार्ज आहे. चला मी निघतो, मला दुसऱ्या हॉस्पिटलला ऑपरेशन आहे. मी सुद्धा येतो वॉर्ड व्हिजिट करतो.